हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन माझं काय असतं आणि हिवाळ्यातलं स्पेशल संध्याकाळचं रुटीन काय असतं ते शेअर करते। इव्हिनिंग रुटीन तुम्ही म्हणू शकतात। तर चला मग तुमच्यासोबत सगळ्या काही माझ्या 5 वाजेपासून म्हणजे माझे मुलं आल्यानंतर पुढे मग आमचं रुटीन कसं चालू होतं ते तुमच्यासोबत आज शेअर करते। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। तर सगळ्यात पहिले ना या ठिकाणी सकाळी धुतलेले कपडे जे आहेत ना ते काढण्यासाठी मी वरती गॅलरीत येत असते। आणि आज भरपूर कपडे धुतलेले होते, जसं की बेडशीट वगैरे तर होतच धुतलेलं। आणि ना जास्त ऊन नसतं, म्हणजे गॅलरीत जे आहे ना ते थोडंसं आमच्याकडे ऊन येतं, त्यामुळे बऱ्यापैकी कपडे ओलेच राहतात। आणि त्याचप्रमाणे ना जे कॉट आहे म्हणजे त्याच्यावरती आपण ज्या अंगावरती ब्लँकेट्स वगैरे घेतो ते देखील मी उन्हात ठेवलेले होते, बेडशीट वगैरे काढलेले होते। आणि मुलांचा पसारा तर आपला नेहमीचाच असतो, त्यांना झोपायला सुद्धा सगळ्याच गोष्टी लागतात। सो मी बेडशीट या ठिकाणी बदलत होते। आठवड्यातून ना एकदाच बदलत असते, एक तर गुरुवारी किंवा रविवारी असं ठरलेलं असतं माझ्या काही गोष्टी, त्यामुळे त्या तशा केल्या ना का टाईम माझा व्यवस्थित जातो, सगळं मॅनेज होतं व्यवस्थित। तर या ठिकाणी हे बेडशीट मी या ठिकाणी टाकत होते आणि मच्छरदाणी जी कोपऱ्यात लावलेली, कारण की कॉटवरती मुलं आहेत त्यामुळे रात्रीचे पडायला वगैरे नको, आणि मच्छर पण असतात आमच्याकडे, त्यामुळे आम्ही खूप काळजी घेतो की मच्छरदाणी ही लावायलाच हवी। आणि हे जे ब्लँकेट आहे ना ते थंडी असते त्यामुळे मी उन्हात टाकलेले होते, आणि उन्हाने खूप छान गरम झाले ना, त्यामुळे ते अशा पद्धतीने मला टाकायचे होते की जेणेकरून रात्री आम्ही आज झोपायला आलो ना की आपल्याला जी खालचं आहे बेडशीटमुळे खाली गारवा येतो, आणि वरतून जरी आपल्याला हे गरम लागत असलं ना अंगावरती घेतलेलं ब्लँकेट, तर अशा पद्धतीने मी टाकून जाते की जेणेकरून आहे ना खालचं आहे ना ते देखील खूप छान गरम होतं आणि आपल्याला खूप छान गरमाई येते। गेल्या मस्त असं अंथरुणात खूप छान वाटतं हिवाळ्यामध्ये। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। ज्यावेळेस आम्ही खाली झोपायचो त्यावेळेस जमत नव्हतं, पण वरती कसं डायरेक्ट रात्रीच जातो त्यामुळे वरती असं करता येतं। सगळे कपडे वगैरे काढून आणले होते, मग घड्या वगैरे घालून ठेवल्या, आणि सगळे कपडे वेळेच्या वेळी कपाटात गेले की पसारा होत नाही, नाहीतर मुलं मग त्याच्यावर बसणार, परत खराब होतात। तर त्यामुळे हे काम असंच करावं लागतं। आणि शिवांश या ठिकाणी झोपलेला होता, कधी झोपत नाही पण आज तो झोपलेला, त्यामुळे मला बरेच कामं करायला या ठिकाणी वेळ मिळाला। बाळ गोंड झोपताना किती क्यूट दिसतं ना, आणि मग त्याला मी इथे उठवत होते, आणि त्या लहान बाळाचं जरा लाड करून उठवलं की त्यांना खूप छान वाटतं। आणि अनु पण आता येणार होता, वाजलेले होते 4:45 वाजून गेले। म्हटलं चला शिवांशला उठवते, आणि मग त्याला उठवलं, त्याला दूध वगैरे द्यायचं होतं। तर चहा न देता आम्ही संध्याकाळी पण मी त्याला चॉकलेट दूध देत असते। चॉकलेट दूध म्हणजे प्रोटीन पावडर आहे जी की चॉकलेट फ्लेवरमध्ये, त्यामुळे ते दोन्ही टाईम दूध पितात, आणि असंही नॉर्मली आमच्याकडे सगळ्यांना दूध घ्यायची सवय आहे। आता वाजले होते 5 आणि अनु आलेला होता स्कूलमधून, बरोबर 5 वाजता तो येतो, आणि तो आल्यानंतरच मग चहा वगैरे मी घेत असते। तर गाडीचा आवाज मला आला होता त्यामुळे मी आधीच जाऊन उभी राहिले, आणि शिवांश पण दादाला बघायला आला। हे काही मुलं होते जे की त्याला बोलवत होते खेळायला, पण 2 दिवसापासून तो स्कूलला गेलेला नव्हता कारण की त्याला बरं नव्हतं, आणि आता इतकी हवा सुटलेली आहे, पुन्हा जर त्याला पाठवलं असतं तर पुन्हा सर्दी खोकला वाढला असता। सो मी त्याला नाही बोलले, आणि मग त्याचा तो चेंज वगैरे करायला गेला। त्यानंतर तो आलाय म्हटल्यावरती आता संध्याकाळचे वाजून गेलेत 5 आणि चहाचा टायमिंग झालेला आहे। सो चहा इथे ठेवलेला होता, आणि हा मसाला बनवला, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। आणि हा मसाला संपत नाही ना तोपर्यंत मसाल्याशिवाय दुसरं काहीही मला चहामध्ये चालत नाही, कारण की त्याची इतकी छान टेस्ट आहे आणि सवय होऊन जाते ना त्यामुळे। आणि चहा अनु आणि मीच घेणार होतो, आणि चहा घेत होतो थोडासा, आणि त्याच्यानंतर मी त्याला एखादा फ्रूट वगैरे नाश्त्यासाठी देत असते। आल्या तो लगेच काही खातच नाही, कधी कधी मग चहा बिस्किट वगैरे, पण नेहमी नाही, कधीतरी त्याच्यासोबत देत असते। तर चहा पाणी वगैरे सगळं झालं, आणि शिवान झोपलेला होता, अंथरूण उचललं, आता पुन्हा सगळं झाडून घेते, कारण की इथेच झाडल्यानंतर पुन्हा मुलं इथंच बघणार, TV बघणार, इथंच स्टडी करणार आणि इथंच खेळणार,
त्यामुळे हॉल असा आहे ना की सतत त्याला झाडावं लागतं किंवा साफ ठेवावा लागतो. आणि ही एवढी मोठी चटई आहे ना, ती मी अशीच अंथरून दिवसभर ठेवते हिवाळ्यामध्ये, कारण की मग मुलांना गारवा नको लागायला. जसं बघू शकतात आम्ही सगळे पॅक झालेलो आहोत. त्यानंतर सगळं आवरून झाल्यानंतर मी फ्रेश झाले, जे की नेहमीच संध्याकाळी आपण फ्रेश होतो. आणि थोडंसं नेहमीचं मॉइश्चरायझर वगैरे लावलं की मला छान वाटतं. केस वगैरे विंचरले की फ्रेश वाटतं आणि पुन्हा आपल्या नेहमीच्या कामांसाठी मी तयार होत असते. काही फोन कॉल्स असेल किंवा कोणाशी बोलायचं असेल, मला उद्या काहीतरी वेगळं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायचं असेल, असं काही काही चालू असतं. आणि त्यात ना आता मुलं घरी आले म्हटल्यावरती त्या अनुला वेगळं काहीतरी सांगायचं असतं, शिवांशला वेगळं काहीतरी सांगायचं असतं. आता जोपर्यंत ना अनु मला काहीतरी सांगणार नाही ना, तोपर्यंत हा शांत बसलेला राहील. तुम्ही मजा बघू शकतात. आणि एकदा की मला अनु एखादी स्कूलची गोष्ट सांगायला सुरुवात झाली की याची मध्ये 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 लुडबुड होते. मग तो असं म्हणतो की मम्मा तू माझ्याशीच बोल, दादाशी बोलू नको, असं काहीसं असतं. आता अनु मला त्याच्या स्कूलच्या, कारण की 2 दिवस तो गेलेला नव्हता आणि आता तो मला त्याच्या स्कूलच्या गोष्टी सांगतोय ना, जसं सगळ्या, तसंच आता शिवांश पण मला तसंच सगळ्या गोष्टी सांगणार. आणि आता छान बसायला लागलाय, त्यामुळे मला सकाळचाही बराच वेळ मिळत असतो. सो असं काहीसं रुटीन माझं असतं. तर मग मी स्वतः तयार झाल्यानंतर ना आज जेवणाला काय बनवणार आहे तो मेनू बघते. तर आज मशरूम बनवायचं होतं आणि ही आणलेली होती लसणाची पात, जी की खूप मस्त आणि हेल्दी असते. तर रिकाम्या वेळामध्ये लसूण वगैरे सोलणं तर येतच, पण ही जी लसणाची पात होती ना त्याचंच मी लसूण आता वापरणार आहे. आणि ह्या पातीचा चटणी बनवणार आहे, जी की खूप टेस्टी लागते. रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि 400 रुपये किलो लसूण झालाय म्हटल्यावरती किती महाग आहे ना. तर याच लसणाची पातीची आपण भाजीत देखील उपयोग करू शकतो. तर मी थोडं सुद्धा वाया जाऊ न देता आता पूर्ण जोपर्यंत ही पात आहे ना तोपर्यंत लसूण दुसरा काही वापरणार नाही. तर खूप छान पातीची चटणी होते, जी की आपण 8 दिवस फ्रीजमध्ये छान ठेवू शकतो. तर पात झालेली होती आणि असं करता करता वाजलेले होते 6:30. आता पात स्वच्छ धुवून घेते आणि आपल्याला चटणी बनवायची आहे. आणि हे भांडी वगैरे होते सगळं घासून ठेवलेली, चहा पाण्याची थोडीशी दुपारची होती काही. आणि ते सगळे तयारी झाल्यानंतर भांडी लावायला घेतली. आणि असंच काहीसं रुटीन सगळ्यांचंही असू शकतं मे बी. तर नॉर्मल आपण जर हाऊसवाईफ असू तर आपलं रुटीन हे असंच असणार. त्यात मुलं असतात, मुलांच्या हिशोबाने आपलं रुटीन ठरत असतं. भांडी वगैरे लावून झाली आणि संध्याकाळचे 6:45 झाले, लक्ष्मी यायची वेळ झाली की आपण बरोबर दिवा लावायला जातो, तुळशीला असो देवाला असो. आणि त्याच वेळेस आपलं घर खूप प्रसन्न होतं. त्यावेळेस घरात मस्त असं मला ना नेहमी गाणं लावून बसायची सवय आहे. तर कुठलीही देवाची वगैरे गाणी लावते, जेणेकरून मुलांच्याही कानावरती पडत असतात. आता मी वरती देवपूजेला मुलांना नाही घेऊन येत, कारण की मग त्यांची सतत खूपच लुडबुड असते आणि ते हात लावायला बघतात दिव्याला असो धूप असो. त्यामुळे ना जरा नकोच म्हटलं मी त्यांना. ते खाली होते आणि त्यांचं खेळत होते ते. सो माझी या ठिकाणी देवपूजा झाली आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं आणि दिवा वगैरे लावला की आपोआपच सगळं काही प्रसन्न होतं. त्यानंतर आता अनुला भूक लागलेली होती, त्याला मी ॲपल कट करून देत होते, म्हणजे थोडासा त्यांचा नाश्ता होऊन जातो. आणि शिवांशने जसं की दूध घेतलेलं होतं त्यामुळे तो नको बोलला आणि त्यांना सतत खा खा केलं की मग त्यांची चिडचिड होते. आणि नेहमीची सवय आहे की पहिले ही किटली पाण्याची गरम करून पाणी गरम करायला ठेवून द्यायचं, कारण की मग मी जेवण ज्यावेळेस बनवत असते ना सतत त्यांची लुडबुड चालू असते पाण्यासाठी. आणि पाणी या ठिकाणी गरम करायला ठेवलं आणि आता जेवण बनवायला घेत होते. तर जेवणामध्ये ना माझं असं असतं की अर्धा स्वयंपाक मी आधी करून घेते आणि जोपर्यंत मुलं खेळतायत वगैरे, आणि त्यानंतर मग त्यांचा अभ्यास घ्यायचा असतो, त्यामुळे बाकीचा जो स्वयंपाक आहे ना तो मी नंतर करायला घेते. आता हे ॲप्रॉन पण वापरायला जशी मला खूप चांगली एक सवय लागली आणि हळूहळू आपणही चांगल्या गोष्टी शिकत असतो, कारण की कपडे वगैरे अजिबात खराब होत नाही.
आणि त्यामुळे मग मला पण एक सवय लागते, हळूहळू कधी घालते कधी विसरते, चालायचंच. आणि मशरूमची भाजी बनवायची होती, त्यामुळे इकडे मसाला बनवायला घेतलेला आहे. मशरूम कट करून घेतले. लसणाच्या पातीसाठी याच्यामध्ये घालायचे आहे हिरव्या मिरच्या, जिरा पावडर असेल तर जिरं, आणि त्याचबरोबर मीठ घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं. थोडेसे शेंगदाणे देखील घालायचे आहेत, ते मी भाजून घेतलेले होते, ते पण यामध्ये घातलेले आणि छान फिरवून घेतलं आणि थोडंसं जास्तीच्या तेलावरती खमंग असं परतवून घ्यायचं आहे. भाकरीसोबत अप्रतिम लागते आणि याचा पराठा पण तुम्ही करू शकतात. नॉर्मली जो आपलं तांदळाचं पीठ असतं त्यामध्ये जर थोडा 1 चमचा यामध्ये ही जर पेस्ट घातली तर एवढा सुंदर त्याचा पराठा डोसा होतो. आणि नक्की ट्राय करून बघा. हिवाळ्यात खाणं तर मस्तच आहे, कारण की चांगल्या गोष्टी आहे. त्यानंतर शिवांचा अभ्यास घ्यायला इकडे आलेले होते. Very good. This is a brown color. Blue. 4, 5, 6, 7, 8, 9. C for cat. इथे. B for ball. C for cat. C for cat. D for dog. V for dog. D for dog. E D D. D for dog. E for elephant. E for elephant. F for तर अनुचा होमवर्क आणि शिवांशचा अभ्यास दोघांचंही मला बघावं लागतं. आणि मी अनुला अजूनही ट्युशन लावलेलं नाहीये आणि त्यामुळे मी घरीच दोघांचा अभ्यास घेते. आणि आधीपासून म्हणजे जसं की शिवांश लहान होता, अनुला नेहमी मी होमवर्कला घेऊन बसले की शिवांश बाजूला बसायचा. तो अगदी काहीतरी पेज फाडलं तरी चालेल, पेन्सिलने ओरखडलं तरी चालेल, पण तो या गोष्टी करायचा. त्यामुळे तो देखील ज्यावेळेस आमची TV बंद असते आणि दोघंही त्यावेळेस अभ्यास करतात. आणि आता जसं की शिवांशला मी बालवाडीत घेऊन जाते, त्यामुळे ABCD असो, कलर्स असो, मग त्याला असं गाणं म्हणून त्याच्यासोबत मग त्याचा स्टडी घेत असते. आता आमच्यासाठी पोळ्या केल्या आणि मिस्टरांसाठी या ठिकाणी ज्वारीची भाकरी होती, ती पण लगेच बनवून घेतली. भाकरी मला जास्तीचा जमत नाही, परंतु आता हळूहळू सवय लावते. रोज एक भाकरी असते, त्यामुळे बऱ्यापैकी जमायला लागली. आणि ही आमची ड्रॉइंग. मंदिर असं असतं का? ओ वाव वाव. ओके. फक्त वाढून ठेवलंय. आणि त्यांचा अभ्यास झाल्यानंतरच भाकरी बनवायला घेतल्या होत्या. म्हणजे भात भाजी वगैरे आधी बनवलं, नंतर अभ्यास घेतला आणि नंतर भाकरी बनवल्या आणि गरम गरम आम्ही जेवायला बसलो. आता मिस्टर लेट येतात, त्यामुळे आमची जेवणं वगैरे होऊन जातात आणि भांडी वगैरे सगळं घासून जातं. त्यांच्यासाठी मी भाजी अशी आहे ती वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवते आणि सगळी भांडी रिकामी करून ना भांडी घासली जातात. हा स्टीलच्या कुकरमध्ये मी डबा लावून भात लावत असते, त्यामुळे रोज त्याला घासायची अजिबात गरज पडत नाही. 2-3 दिवसांनी नंतर मी तो घासत असते. जर कधी काही वेगळं करायचं असलं तर घासावाच लागतो. सो स्टीलच्या कुकरचा हा एक फायदा आहे. भाजी वगैरे काढून ठेवली, सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि गॅस वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा. म्हणजे कसं होतं, सकाळी उठल्यावर आपल्याला त्रास राहत नाही. आता जेवण झालंय, मुलं तिकडे TV बघताय तर आणि लगेच त्यांना सगळे कामं सांगण्यापेक्षा मोठा जो आहे ना तो मला भांडी वगैरे आणून देतो आणि छोट्याची मस्ती चालूच असते. जोपर्यंत त्यांची अशी मस्ती वगैरे चालू आहे, TV बघताय, तोपर्यंत मी माझं सगळं किचन या ठिकाणी क्लीन करून घेते. आणि हे माझं नेहमीचं रुटीन आहे. मग आता थंडी असो किंवा उन्हाळा पावसाळा, प्रत्येकाचं रुटीन आहे ना थोडंसं चेंज होऊ शकतं. हिवाळ्यामध्ये थोडं जास्त वेळ आपण
लेट जेवण करतो. पावसाळ्यात तसं असेल, हिवाळ्यात मात्र असं असताना भूक पण लागते, दिवस छोटा असतो आणि त्यामुळे मग सगळे कामं पटापट करायचे असतात. प्रत्येक ऋतूतलं रुटीन वेगळं असू शकतं आणि जसं हिवाळ्यात वेगळं होतं, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रत्येक वेळी, कारण की जेवणात बदल असतो, खाण्यात बदल असतो, त्यामुळे रुटीन पण तसं आपलं चेंज होत असतं. तर हे स्पेसिफिकली माझं हिवाळ्यातलं रुटीन झालं. सगळी भांडी वगैरे घासून झाली होती. सकाळी उठलं तर एवढी थंडी असते, तेव्हाही भांडी आपल्यालाच घासावी लागणार आहे आणि आत्ताही घासली तरी आपल्यालाच घासावी लागणार आहे. हे बरं की भांडी घासून आपण आता अंथरुणात जाऊन झोपणार, त्यामुळे ती तर थंडी कमी वाटेल. पण सकाळी उठून जर एवढे भांडे बघितले ना तर टेन्शन येतं. त्यापेक्षा ना रात्रीच भांडी घासली ना तर आपल्याला देखील फ्रेश वाटतं. सो सगळी भांडी वगैरे मग रात्री घासायची सवय चांगली लागलेली आहे. थोडी असली ती घासून ठेवते. पाण्याचा जग आहे जो नेहमी स्वयंपाकाला वापरला जातो, तो पण रात्री घासून ठेवते. म्हणजे सकाळी उठल्यावर पाणी आलं की पहिले जगभर पाणी भरून ठेवते आणि बाकीचं तर मोटर लावून वरती जातं, त्यामुळे वेगळं असं पाणी भरायची गरज आम्हाला पडत नाही. त्याचबरोबर मग सगळे काही जे किचन आहे ते सगळे ओटा वगैरे क्लीन करून ठेवलेला असतो. सगळं आवरल्यानंतर आता झोपायची तयारी झाली आहे, तरी पण आपल्या लास्ट मिनिटपर्यंत काही ना काही चालूच असतं. तर उद्याच्या डब्याची तयारी म्हणून मटकी भिजत घातली होती, कारण की उसळ तयार होईल आणि आता थंडी आहे त्यामुळे असा जाड कपडा घेतलेला आहे, टॉवेल आहे, जो की मी याच्यासाठीच उपयोगात येतो आणि तो असा बांधून यामध्ये पातेलं पुन्हा त्यावरती उलटं घालणार, जेणेकरून त्याला गरमी येईल आणि मोड येतील. तर असं काहीसं आपलं रोजचं असतं की उद्या काय बनवायचं ते आपल्या आदल्या दिवशीच ठरलेलं असतं, म्हणजे टिफिन द्यायला आपल्याला सोप्या गोष्टी होतात आणि अशा पद्धतीने. त्याचबरोबर ना आता जसं की अनुची तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे त्यांना औषधं आहे, शिवांसाठी विटॅमिन्सची औषधं आहे. तर माझं नेहमीच आहे की जेवल्यानंतर त्यांचा 1-1.5 तास गेला पाहिजे, नाहीतर कधी उलटी होते, त्यामुळे लगेच जेवल्या औषधं देत नाही. मग शिवांश आणि अनु दोघांनाही मला औषधं द्यावे लागतात. आता अनु मोठा आहे त्यामुळे तो व्यवस्थित घेतो, पण शिवांशच्या मागे लागावं लागतं औषधं घेण्यासाठी आणि खूप नाटकं असतात त्याची. सो औषधं वगैरे सगळं घेऊन झालं. आता वरती जायचं आहे झोपण्यासाठी, तर पाणी परत पुन्हा खाली येण्यास नको, म्हणून मग पाणी पण घेऊन जावं लागतं. तर किटलीमध्ये गरम करून ठेवलं होतं पुन्हा पाणी, तर तेच पाणी मी घेऊन जाणार. आता शिवांची एवढी नाटकं आहे ना, इतका आवाज देऊन पण तो येत नव्हता. सो त्याला हे ना मल्टीविटॅमिन्सचं औषध चालू आहे, कारण की कधी बोलताना तो अडखळतो वगैरे आणि लहान मुलं असले की या सगळ्या गोष्टी येतातच, कारण की खाताना ते व्यवस्थित खात नाही. मग अशा गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. आणि रात्री झोपताना पुन्हा एकदा आपलं स्किन केअर असतं, म्हणजेच आपला छान मी चेहरा वॉश करून घेतला. थंडी असली तरी थोडंसं मी कोमट पाणी घेतलेलं होतं आणि चेहरा वॉश करून घेतला, मॉइश्चरायझर लावलं आणि आता मी स्वतःची काळजी घेते म्हटल्यावरती मुलांना पण लावायलाच पाहिजे. तर त्यांना बॉडी लोशन वगैरे दोघांनाही मी लावून देते थंडीमुळे. आणि जसं की स्वेटरवर स्वेटर घातले, सॉक्स घातले, सगळं घातलेलं आहे आणि सगळं झाल्यानंतर आता त्यांना मॉइश्चरायझर लावून देते. पॅक असतं त्यामुळे बॉडीचं इतकं नाही. आणि नेहमी चेहऱ्याला आम्ही जे पीठ बनवलेलं होतं मसूर डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं वगैरे, तेच सकाळी लावलेलं जातं साईमध्ये टाकून, त्यामुळे त्यांची स्किन अशी खूप जास्त रफ नाही, खूप सॉफ्ट आहे. आणि इकडे याने सगळं स्केच पेनने हात खराब घेतले. मी त्याला ओरडते तर मला तो नाटकं करून दाखवतोय. त्यानंतर त्याचं पुन्हा हँडवॉश वगैरे केले आणि त्याला मॉइश्चरायझर बॉडी लोशन लावलं. आता लहान मुलांसाठी ना मी हिमालयाचं बॉडी लोशन यूज करते, ते खूप वर्षापासून त्यांना हेच यूज करते, जे की त्यांना सूट होतं.
आणि आता लहान मुलगा घरात असल्यावर मस्ती तर होणारच ना, आणि त्याच्यामुळे आमचा दिवस कुठे निघून जातो ना कोणालाच कळत नाही. आता आज त्याची छान झोप झाली आहे त्यामुळे तो लेट झोपणार. सो असं काहीसं रुटीन माझं या ठिकाणी असतं. तर तुम्हाला मधुराणीज ब्लॉगचे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा आणि माझं इव्हिनिंगचं संध्याकाळचं रुटीन कसं होतं हेही कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे थर्मस होतं बॉटल आहे जी थर्मस टाईल, ती जेणेकरून पाणी गरम राहील, कारण की रात्री नंतर ना भरपूर पाणी थंड होऊन जातं. आणि आता आमचं झालेली आहे झोपायची तयारी. सगळ्या लाईटी वगैरे ऑफ केल्या आणि आता झोपायला आलेलो आहोत वरती. बाय.